मनमोहन सिंग यांचे मुंबईवर विशेष प्रेम. मेट्रोचे पूर्ण श्रेय त्यांनाच देतो. संजय राऊतांचे विधान. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 92व्या वर्षी प्राणज्योत मावळली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. संजय राऊत यांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. राऊत म्हणाले की नोटबंदीमुळे देशाचा GDP 2% घसरेल असा इशारा मनमोहन सिंग यांनी दिला होता. अशा प्रकारचे अनेक मोठे इशारे त्यांनी सरकारला दिले आहेत आणि ते खरे देखील ठरले आहेत. पुढे संजय राऊत म्हणाले, मनमोहन सिंग हे विकास पुरुष होते. देशाच्या तिजोरीमध्ये फक्त 16 दिवस पुरेल एवढंच महसूल शिल्लक असताना त्यांच्या हातामध्ये देशाचे अर्थखाते देण्यात आले. अनेक नवीन योजना त्यांनी आणल्या. आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 85 कोटी जनतेला, गरिबांना फुकट धान्य देत आहेत. कोणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात चूल पेटेल ही योजना मूळ मनमोहन सिंग यांची आहे. अन्न सुरक्षा कायदा हा मनमोहन सिंग यांनी आणला. रोजगार हमी योजना, प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे हे देखील त्यांची योजना आहे. अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्यात. पुढे राऊत म्हणाले की अत्यंत प्रामाणिकपणा म्हणून त्यांचा बोलबाला होता आणि तो शेवटपर्यंत टिकला. माजी पंतप्रधान असूनही देश त्यांच्या जाण्याने दुःखी आहे. मुंबईवर त्यांचे विशेष प्रेम होते कारण ते मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. मुंबईमध्ये जी मेट्रो दिसते त्याचे श्रेय कुणीही घेऊ द्या, त्याचे श्रेय मी फक्त मनमोहन सिंग यांना देईन. मेट्रोचं पहिल्या फेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्न होती. त्यांनी फार काही गाजाबाजा न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे आणि मनमोहन सिंग यांचे अत्यंत चांगले संबंध होते. जातीय धर्माचे द्वेष न करणारा तो नेता होता. त्यांचे जाणे हे अत्यंत दुःखदायक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन ही देशाची अपरिमित हानी आहे. या देशाचे ते महान सुपुत्र होते. आज आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये इतके उपद्व्याप करूनही टिकून आहे. मागच्या 10 वर्षामध्ये सध्याच्या सरकारनं इतके सुरुंग लावले, इतके उपद्व्याप केले, तरी जी टिकून आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं. एक अत्यंत सचोटीचा, प्रामाणिक नेता, प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, जागतिक कीर्तीचा विद्वान. त्याने 10 वर्ष या देशावरती आपली छाप उमटवली. विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला त्याने दिलेले इशारे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून खरे ठरले. नोटबंदीच्या काळामध्ये संसदेतलं त्याचं भाषण या देशानं पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. नोटबंदीमुळे देशाचा GDP 2% घसरेल. नोटबंदी हे डिझास्टर आहे. हा देश उद्ध्वस्त होईल. अशा अनेक प्रकारचा इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले. मनमोहन सिंग हे विकास पुरुष होते. देशाच्या तिजोरीमध्ये फक्त 16 दिवस पुरेल इतकंच महसूल शिल्लक असताना त्यांच्या हातामध्ये देशाचं अर्थ खातं नरसिंहराव यांनी दिलं. विचार करा, फक्त 16 दिवस पुरेल इतकेच पैसे या देशाच्या तिजोरीत असताना नरसिंहराव यांनी अर्थशास्त्राच्या डॉक्टरला अर्थमंत्री केलं आणि त्याच्या हातामध्ये देश सोपवला. नंतर ते प्रधानमंत्री झाले. आज नरेंद्र मोदी हे 85 कोटी लोकांना जे फुकट धान्य देत आहेत, गरिबांना, कोणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात चूल पेटेल ही योजना मूळ मनमोहन सिंग यांची आहे. अन्न सुरक्षा कायदा त्याने आणला. अन्न सुरक्षा कायदा हे त्यांचं योगदान आहे. रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा, प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे, ही सुद्धा त्यांचीच योजना आहे. अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या.
अत्यंत प्रामाणिक म्हणून, सचोटीचा म्हणून त्यांचा बोलबाला होता, तो शेवटपर्यंत टिकला. देश त्यांच्या जाण्यानं, माजी पंतप्रधान असून सुद्धा त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम होतं, कारण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत त्यांनी काम केलं. मुंबईतली जी मेट्रो तुम्हाला दिसते त्याचे श्रेय कोणी घेऊ द्या, त्याचं श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देईन. मेट्रोचं पहिल्या फेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.